पोलीस ठाण्यात मृत्यू आणि तब्बल 15 वर्षांनंतर न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. एक दोन नव्हे, थेट 9 पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेप. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येने पोलिसांना एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा. नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊया या संपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, मी उमेश शेटनारे आणि आपण पाहता विदर्भ लाईव्ह. वाशिम जिल्हा न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल देत रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार एम धांडे यांच्यासह तब्बल 9 पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण आहे 2011 सालातील. रिसोड पोलिसांनी संशयाच्या आधारावर बेग्या पवार यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र आरोप आहे की पोलीस कोठडीत झालेल्या अमानुष मारहाण आणि छळामुळे बेग्या पवार यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. मानवी हक्क आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत आणि तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला. सीआयडीने सादर केलेले वैद्यकीय पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवले. न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले, कोणत्याही व्यक्तीवर गुन्हा सिद्ध झाला नसताना कायदा हातात घेऊन त्यांचा छळ करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. या प्रकरणात सर्व आरोपींना खून कबुली मिळवण्यासाठी अमानुष छळ, गंभीर दुखापत आणि गुन्हेगारी कारस्थान अशा गंभीर कलमांखाली दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. महाराष्ट्राच्या इतिहासात एका प्रकरणात एकाच वेळी 9 पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा होण्याची ही पहिलीच घटना मानली जात आहे. प्रश्न मात्र कायम आहे, कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनीच जर कायदा मोडला तर सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची? या ऐतिहासिक निकालाबद्दल तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी विदर्भ लाईव्हच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.